नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रद्धा रारावीकर. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातर्फे मानसशास्त्र विभागात मी आपले सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत करते. आजच्या व्हिडिओ सत्रात आपण SYBAच्या G2 ह्या पेपरसाठी सकारात्मक मानसशास्त्राचा अभ्यास कसा करायचा ह्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि सकारात्मक मानसशास्त्राची ओळख करून घेणार आहोत. प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ह्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण सकारात्मक मानसशास्त्राबद्दल काय माहिती घेतली आहे हे आधी बघूयात. पुनरावलोकन. आपण पहिल्या लेक्चरमध्ये सकारात्मक मानसशास्त्राचा अभ्यास पूर्ण डिस्कस केला होता आणि सकारात्मक मानसशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्वसुद्धा लक्षात घेतलं होतं. आणि अभ्यासाचं महत्त्व लक्षात घेताना आपण हेही बघितलं होतं की सकारात्मक मानसशास्त्रात अभ्यास केले जाणारे पैलू आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा किती महत्त्वाचे आहेत. आजच्या व्हिडिओ सत्राची रूपरेखा अशी असेल. सुरुवातीला आपण सत्राचा उद्देश समजावून घेऊ. त्यानंतर पारंपरिक मानसशास्त्राचा अभ्यास करताना कशा प्रकारे करत होता, कोणत्या दृष्टिकोनातून करत होता ह्याची माहिती घेऊयात. पारंपरिक मानसशास्त्रज्ञांनी माणसाच्या वर्तनाच्या ऋणात्मक पैलूंवर का भर दिला असावा ह्याची कारणेसुद्धा जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे काय हे लक्षात घेऊ. सत्राच्या शेवटी होम असाइनमेंट डिस्कस केली जाईल. आजच्या सत्राच्या अध्यापनाची 3 वैशिष्ट्ये आहेत. 3 उद्दिष्टे आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे पारंपरिक मानसशास्त्राची पार्श्वभूमी समजून घेणं. तर दुसरं उद्दिष्ट आहे पारंपरिक मानसशास्त्रज्ञांनी माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करताना त्याच्या ऋणात्मक पैलूंवर का भर दिला असावा ह्याची कारणं जाणून घेणं. आणि तिसरं अध्यापनाचं उद्दिष्ट आहे सकारात्मक मानसशास्त्राची ओळख करून घेणं. सर्वप्रथम आपण पारंपरिक मानसशास्त्राबद्दल जाणून घेऊयात. दुसऱ्या जागतिक महायुद्धापूर्वी मानसशास्त्रज्ञ 3 मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवून कार्य करत होते. त्याच्यातला पहिला उद्देश होता मानसिक आजारांवर उपचार करणं. दुसरा उद्देश होता लोकांचं आयुष्य समाधानकारक बनवणं. आणि तिसरा उद्देश होता देणगीदत्त व बुद्धिमान लोकांना ओळखून त्यांची बुद्धिमत्ता फुलवणं. पण दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान मात्र बऱ्याच गोष्टी बदलल्या. बरेचसे सैनिक युद्धभूमीवरून परत आल्यावरती प्रचंड मोठ्या ट्रॉमाखाली किंवा मानसिक आघाताखाली वावरत होते. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मानसिक आजारांची लक्षणंसुद्धा दिसत होती. जे सामान्य माणसांनी युद्धभूमी पाहिली नव्हती त्यांच्यावरती सुद्धा बदलत्या परिस्थितीचा प्रचंड नकारात्मक प्रभाव जाणवत होता. आणि लोकांमध्ये त्या दरम्यान कमालीचा तणाव, आघाताला सामोरं जावं लागल्यामुळे निर्माण होणारा तणाव, रोजच्या आयुष्यातला तणाव, ह्या सगळ्याच त्रासदायक गोष्टी समोर येत होत्या. आणि त्यामुळे पारंपरिक मानसशास्त्रज्ञांचं लक्ष ॲक्च्युली पहिल्या उद्दिष्टांवरती जास्ती भर दिला गेला. ह्या युद्धावरून परत आलेल्या सैनिकांच्या तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, सामान्य लोकांच्या आयुष्यातला तणाव कमी करण्यासाठी, तणावामुळे निर्माण झालेल्या मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठीच मानसशास्त्रज्ञ जास्ती जोमाने प्रयत्न करू लागले. आणि त्यांचा एकंदरीतच इतर 2 उद्दिष्टांकडे दुर्लक्ष झालं असं म्हटलं तरी ते फारसं चुकीचं ठरणार नाही. अर्थातच त्यांच्या ह्या मानसिक आजारांवर उपचार करण्याच्या उद्दिष्टामुळे आपण पूर्वी काही अगदी 2-3 दशकांपूर्वी जे मानसिक आजार आपल्याला न बरे होण्यासारखे वाटत होते अशा आजारांवरती चांगले उपचार निघाले. शिझोफ्रेनिया, ज्याला आपण मराठीत छिन्नमनस्कता असं म्हणतो, किंवा सायकोसिस, दुर्मनस्कता, OCD अशा गंभीर मानसिक आजारांवरती सुद्धा चांगले उपचार मानसशास्त्रज्ञांनी डेव्हलप केले. आणि ह्या आजारांमधून लोक सावरायला सुद्धा लागली आणि त्याचा त्यांना रोजच्या आयुष्यात फायदाही झाला.
पण मानसशास्त्राचा मात्र दृष्टिकोन थोडासा इम्बॅलन्स झाला हे मात्र आपण नाकारू शकत नाही. मानसशास्त्रज्ञांचं त्यांच्या 3 प्रमुख उद्दिष्टांपैकी उरलेल्या 2 उद्दिष्टांकडे दुर्लक्षच होत गेलं. पारंपरिक मानसशास्त्रज्ञांनी मनोविकारांच्या निदान आणि उपचारांवर भर दिला. त्यामुळे अनेक समस्यांवर प्रभावी उपचारसुद्धा उपलब्ध झाले. पण हे सगळं करत असताना मानवजातीचं चित्र रेखाटताना मात्र त्यात अपूर्णताच राहिली. मानवी वर्तन हे किती ऋणात्मक असू शकतं, माणूस एखाद्या प्रसंगामध्ये किती वाईट वागू शकतो किंवा तो परिस्थितीला शरण जाऊन किती तणावाखाली येऊन दुःखी आयुष्य जगू शकतो, ह्याचंच चित्रण ह्या पारंपरिक मानसशास्त्राच्या अभ्यासातून समोर येत गेलं. आणि त्या दरम्यान संशोधनसुद्धा असंच होत होतं की लोकांच्या ऋणात्मक बाजू संशोधनातून जास्ती पुढे आणण्यात येत होत्या आणि माणसाच्या सकारात्मक बाबींकडे मात्र थोडंसं दुर्लक्षच झालं होतं. आता हा ऋणात्मक पैलू आपण मानसशास्त्रज्ञांनी इतका का अभ्यासला असावा ह्याचीसुद्धा कारणं आपण लक्षात घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे आपल्याला ऋणात्मक वर्तन जास्ती खरं वाटतं, प्रामाणिक वाटतं. आपण कोणाची ऋणात्मक बाजू वर्णन केली गेली तर आपण त्याच्यावरती पटकन विश्वास ठेवतो. तसं सकारात्मक वर्तनाच्या बाबत होत नाही. एखाद्या व्यक्तीने चांगलं सकारात्मक वर्तन केलं तर आपल्याला त्यामागे तिचा काही हिडन मोटो आहे का असा प्रश्न पडतो. त्यामागे तिचं काही छुपा उद्देश आहे का असं आपण विचार करायला लागतो. त्यामुळे आपण लोकांच्या चांगल्या वागण्यावरती, त्यांच्या प्रामाणिकपणावरती, त्यांच्या सद्हेतूंवरती किंवा मदत करण्यावरती पटकन विश्वास ठेवत नाही. त्यामुळे सुद्धा मानसशास्त्रज्ञांना कदाचित ह्या ऋणात्मक वर्तनाचा अभ्यास करणं जास्ती महत्त्वाचं वाटलं असावं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ऋणात्मक वर्तन जास्त महत्त्वाचं सुद्धा समजलं जातं. ऑफकोर्स आपल्या सर्वायवलसाठी किंवा तगून राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष ठेवणं आवश्यकच आहे. लोक त्यांच्या नकारात्मक वर्तणुकीतून आपल्याला काही धोका तर निर्माण करत नाहीत ना, ह्या बाबतीतसुद्धा आपण अलर्ट असणंही महत्त्वाचं आहे. पण त्यामुळे आपल्याला सवयच जणू जडलेली आहे की लोकांच्या ऋणात्मक वर्तनालाच महत्त्व द्यायचं. आणि अनेक मानसशास्त्रीय संशोधनातून सुद्धा असं लक्षात आलेलं आहे की आपण जेव्हा इतर लोकांबद्दल मत बनवतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल जी धनात्मक माहिती मिळते त्यापेक्षा त्यांच्याबद्दल जी ऋणात्मक माहिती मिळते त्याला जास्ती महत्त्व देतो. आणि धनात्मक माहिती जास्ती असली आणि ऋणात्मक माहिती कमी असली तरी आपण ऋणात्मक माहितीलाच महत्त्व देतो आणि त्या व्यक्तीबद्दल ऋणात्मक मत बनवून घेतो आणि त्याला जास्ती महत्त्वसुद्धा दिलं जातं. कदाचित मानसशास्त्रज्ञांच्या बाबतीतसुद्धा हेच घडलं असेल. त्यांचंसुद्धा माणसाच्या ऋणात्मक वर्तनांवरती जास्ती लक्ष गेलं असेल, कारण ते सुद्धा माणूसच आहेत. त्यानंतर ऋणात्मक पैलूंवर भर दिल्या गेल्याचं तिसरं कारण आहे रोग प्रारूप किंवा आजार प्रारूप, ज्याला आपण डिझीज मॉडेल म्हणून ओळखतो. तर ह्या प्रारूपामध्ये सुद्धा आजार कशामुळे निर्माण होतो ह्याला जास्ती महत्त्व दिलेलं आहे. पण माणूस आजाराला प्रतिबंध कसा करू शकतो ह्याबद्दल मात्र फारसा विचार केला गेलेला नाही. आता आपण थोडीशी सकारात्मक मानसशास्त्राची ओळख करून घ्यायला सुरुवात करूयात. पारंपरिक मानसशास्त्राचा नकारात्मक गोष्टींवर किंवा पैलूंवर कसा फोकस होता, भर होता हे आपण समजून घेतलंच आहे. पण मार्टिन सेलिग्मन ह्या मानसशास्त्रज्ञाला म्हटलं असा हा मानसशास्त्रीय अभ्यासातल्या दृष्टिकोनातला इम्बॅलन्स किंवा असमतोल खटकत होता. त्यांनी मानसशास्त्रज्ञांना त्यांच्या प्रेसिडेन्शियल स्पीचमध्ये आवाहन केलं होतं की आपण जसं लोकांमधील छिन्नमनस्कता, दुष्टबुद्धी ह्यांचा अभ्यास करतो तसं आपण लोकांचं धैर्य,
त्यांची इतरांची मदत करण्याची वृत्ती ह्यासारख्या सकारात्मक पैलूंवरती सुद्धा भर दिला पाहिजे. कारण हे सकारात्मक पैलूच त्याचं माणसाचं आयुष्य जास्ती सुंदर बनवतात, त्याच्या जगण्याला मूल्य प्राप्त करून देतात. त्यामुळे आपण माणसाच्या नकारात्मक पैलूंबरोबरच सकारात्मक पैलूंचाही तितक्याच हिरिरीने अभ्यास केला पाहिजे, असं मत मार्टिन सेलिग्मननी मानलं आणि त्यांनी ह्याबद्दल शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जावा असं आव्हान मानसशास्त्रज्ञांना केलं. आणि त्यांच्या ह्या प्रेसिडेन्शियल स्पीचला मानसशास्त्रज्ञांचं ॲप्रिसिएशनसुद्धा लाभलं. आता आपण सकारात्मक मानसशास्त्राची प्रत्यक्ष मार्टिन सेलिग्मन यांनी केलेली व्याख्या बघणार आहोत. त्यांच्या मते सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे इष्टतम मानवी कार्याचा वैज्ञानिक अभ्यास, ज्या अभ्यासाचे उद्दिष्ट व्यक्ती आणि समाजाची उन्नती होण्यासाठी आवश्यक असणारे घटक शोधून त्यांची जोपासना करणे होय. आता ह्या व्याख्येमधल्या एका गोष्टीकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवं, ते म्हणजे इष्टतम मानवी कार्याचा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय अभ्यास. ह्याबद्दल मार्टिन सेलिग्मन किंवा इतरही सकारात्मक मानसशास्त्रज्ञ खूप आग्रही आहेत. ॲक्च्युली सुरुवातीला सकारात्मक मानसशास्त्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा थोडासा वेगळा होता. त्यांना असं वाटायचं की हे थोडीशी पॉप्युलर सायकोलॉजी किंवा पॉप सायकोलॉजीचाच भाग आहे. कारण पॉप सायकोलॉजीच्या पुस्तकांमध्ये आढळणारे विषय आणि सकारात्मक मानसशास्त्रज्ञ जे अभ्यास करतात ते विषय सारखेच आहेत. पण त्या दोघांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे पॉप सायकोलॉजिस्ट फक्त लोकांचे टेस्टिमोनियल्स देतात. लोकांनी त्यांची पुस्तकं वाचून जी मतं व्यक्त केलेली आहेत तेच त्यांच्या योग्यतेचा पुरावा म्हणून ते सादर करतात. पण सकारात्मक मानसशास्त्रज्ञांच्या बाबतीत मात्र असं होत नाही. ते शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतात, संशोधन प्रयोग करतात आणि मगच त्यांच्या सिद्धांतांबद्दल ते ठामपणे बोलतात. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सकारात्मक मानसशास्त्र किंवा पॉझिटिव्ह सायकोलॉजी म्हणजे पॉप सायकोलॉजी नाही. ही माणसाच्या सकारात्मक वर्तनाचा अत्यंत काटेकोरपणे शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि ह्या शास्त्रीय अभ्यासाचं उद्दिष्ट काय आहे, तर व्यक्ती आणि समाजाची उन्नती होण्यासाठी जे जे म्हणून घटक आवश्यक आहे असे घटक शोधून काढायचे. जसं की व्यक्तिगत सामर्थ्य, रेझिलियन्स किंवा बाउन्स बॅक होण्याची कपॅसिटी, ज्याला आपण स्थितिस्थापकत्व असं म्हणतो, किंवा कृतज्ञता, आनंद, अशा गोष्टींचा अभ्यास करायचा. कारण ह्या गोष्टी माणसाचं आयुष्य आनंदी बनवतातच, त्याचं आयुष्य उन्नत होतंच, त्याबरोबर समाजाची सुद्धा प्रगती होते, समाजाचीही उन्नती होते. त्यामुळे हे घटक शोधून काढायचे आणि त्या घटकांची जोपासनासुद्धा करायची. हे ह्या सकारात्मक मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाचं उद्दिष्ट आहे. हे आपल्याला मार्टिन सेलिग्मन यांनी सांगितलेल्या सकारात्मक मानसशास्त्राच्या व्याख्येतून लक्षात येतं. सकारात्मक मानसशास्त्राची शेल्डन व किंग ह्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेली व्याख्या आपण बघूया. मानवी बलस्थाने आणि सद्गुणांचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र. शेल्डन व किंग ह्यांनी सुद्धा त्यांच्या व्याख्येत शास्त्रीय अभ्यास ह्या टर्मला महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा माणसाच्या स्ट्रेंथ्स, बलस्थानं आणि त्याचे सद्गुण कोणते आहेत ह्यांचा अभ्यास करावा हे लक्षात येतं. आणि हा अभ्यास म्हणजे सकारात्मक मानसशास्त्राचा अभ्यास असं मतही त्यांच्या व्याख्येतून स्पष्ट होतं. यानंतर आपण शेली गॅबल यांनी केलेली सकारात्मक मानसशास्त्राची व्याख्या बघूया. जेव्हा व्यक्ती, समूह किंवा संस्था यांचा उत्कर्ष होतो, तसंच त्यांच्या कार्याच्या इष्टतम पातळीमध्ये वाढ होते, तेव्हा त्यात योगदान देणाऱ्या परिस्थिती आणि प्रक्रियांचा अभ्यास म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र होय, अशी ही व्याख्या सांगते.
आपण बघतोच की माणसाचा दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष, शतकानुशतकं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कर्ष होतोच आहे आणि त्याच्या कार्याच्या पातळीमध्ये, त्याच्या परफॉर्मन्स लेव्हलमध्ये वाढच होत आहे. त्याचे ऑप्टिमल परफॉर्मन्स लेव्हलसुद्धा आपल्याला वाढताना दिसत आहे. तर मग त्यांच्या ह्या उत्कर्षाला कोणकोणते घटक किंवा कोणकोणती परिस्थिती कारणीभूत ठरते, कोणत्या प्रक्रिया त्यामागे महत्त्वाच्या ठरतात, त्या प्रक्रियांचा अभ्यास म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र होय, असं शेली गेबल ह्यांच्या व्याख्येतून आपल्याला लक्षात येतं. आता आपण पीटरसन या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेली सकारात्मक मानसशास्त्राची व्याख्या बघूयात. सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे जीवनाला वैज्ञानिक अभ्यास पद्धतीने जगण्याचे मूल्य प्राप्त करून देणारे शास्त्र होय. इथे सुद्धा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय अभ्यास ही टर्म महत्त्वाची ठरते. आपलं आयुष्य जास्ती सुंदर व्हावं, जास्ती आनंदी व्हावं, त्या आपल्या जगण्याला काहीतरी मूल्य प्राप्त व्हावं हे प्रत्येकालाच वाटत असतं. ते कसं साध्य होऊ शकतं ह्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र, असं मत पीटरसन यांनी त्यांच्या व्याख्येतून व्यक्त केलं आहे. आता आपण सकारात्मक मानसशास्त्राचं स्वरूप लक्षात घेऊयात. सकारात्मक मानसशास्त्र मानवी स्वभावाचा वास्तववादी आणि संतुलित दृष्टिकोनातून विचार करतं आणि असा विचार करत असताना ते मानवी दोष किंवा दुष्ट वर्तणूक करण्याची क्षमता नाकारत नाही. सकारात्मक मानसशास्त्रज्ञ असं मानत नाहीत की माणसामध्ये दुर्गुणच नाहीत किंवा तो वाईट वागू शकत नाही, दुष्ट वागू शकत नाही. ती बाजू मान्य करून सुद्धा, माणसाची नकारात्मक बाजू, ग्रे साईड मान्य करून सुद्धा सकारात्मक मानसशास्त्रज्ञ हे लक्षात घेतात की माणसामध्ये काही चांगली सामर्थ्यसुद्धा आहेत, सद्गुणसुद्धा आहेत आणि ह्या सद्गुणांचा अभ्याससुद्धा मानसशास्त्रात केला पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन आहे. आणि हे माणसाचे हे सकारात्मक गुण किंवा त्याच्या चांगल्या वागण्यामागचा हेतू हा नकारात्मक गुणांइतकाच प्रामाणिक असतो हे गृहीत धरूनच सकारात्मक मानसशास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करत असतात आणि ते मानवी स्वभावाच्या सकारात्मक बाजूंचं पुष्टीकरणही करतात. ही सकारात्मक साधनसंपत्ती कशी टिकवून ठेवता येईल, कशी वाढवता येईल ह्याचाही विचार ते करतात आणि हे सारा अभ्यास करण्यासाठी ते शास्त्रीय पद्धतींचा वापर करतात. सकारात्मक मानसशास्त्र आयुष्यातील सकारात्मक घटना आणि प्रभाव यावर लक्ष केंद्रित करते, जसं की आनंद, प्रेरणा आणि प्रेम ह्यासारखे सकारात्मक अनुभव किंवा कृतज्ञता, लवचिकता आणि करुणा यासारख्या सकारात्मक मानसिक स्थिती, भावस्थिती किंवा गुणधर्म आणि संपूर्ण संस्थांमध्ये सकारात्मक तत्त्व लागू करण्याची त्यांची इच्छा म्हणजेच सकारात्मक संस्था ह्या 3 घटकांवरती सकारात्मक मानसशास्त्रज्ञ लक्ष केंद्रित करतात. आपण सकारात्मक मानसशास्त्राच्या इतिहासातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडीसुद्धा लक्षात घेऊयात. मगाशी सकारात्मक मानसशास्त्राची पार्श्वभूमी सांगताना मी मार्टिन सेलिग्मन ह्यांच्या प्रेसिडेन्शियल स्पीचचा ओझरता उल्लेख केला होता. 1998 साली मार्टिन सेलिग्मन यांची अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या कार्यकाळात सकारात्मक मानसशास्त्रज्ञ हा विषय केंद्रस्थानी होता. सकारात्मक पैलूंवर भर द्यावा हे आव्हान त्यांनी त्यांच्या ह्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणादरम्यानच केलेलं होतं. मार्टिन सेलिग्मन यांच्याकडे सकारात्मक मानसशास्त्राचे जनक म्हणूनही पाहिलं जातं. मार्टिन सेलिग्मन यांनी माणसाच्या सकारात्मकतेच्या अभ्यासाला ऊर्जितावस्था आणली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यापूर्वी कधी माणसाच्या सकारात्मक बाबींवरती लक्षच दिलं गेलं नव्हतं असं नाही आहे. टर्मन यांनी त्यांच्या प्रसिद्ध अभ्यासामध्ये इंटेलेक्च्युअली गिफ्टेड लोकांचा अभ्यास करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता किंवा कोणत्या घटकांमुळे वैवाहिक आयुष्य जास्ती आनंददायक बनतं ह्याचाही अभ्यास केला होता. नंतरच्या काळात मानवतावादी मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा माणसाच्या सकारात्मक बाबींचा अभ्यास करून
मानसशास्त्रामध्ये त्याही गोष्टींना स्थान दिलं पाहिजे हे सांगितलं होतं. 2006मध्ये हॉवर्डमध्ये सकारात्मक मानसशास्त्र हा विद्यापीठातला सर्वात लोकप्रिय विषय बनला आणि 2009मध्ये फिलाडेल्फिया येथे सकारात्मक मानसशास्त्रावरची पहिली जागतिक काँग्रेस झाली आणि मार्टिन सेलिग्मन आणि फिलिप झिम्बार्डो यांची भाषणे ही या काँग्रेसची वैशिष्ट्य ठरली. सकारात्मक मानसशास्त्राच्या अभ्यासाची ध्येय: मानवी वर्तनाच्या नकारात्मक बाजूप्रमाणेच वर्तनाची सकारात्मक बाजूसुद्धा समजावून घेणं आणि त्यासाठी आवश्यक संशोधन करणं, तसंच अनुभव व पुराव्यावर आधारित सकारात्मक मानसशास्त्रीय संकल्पना विकसित करून त्यासाठी शास्त्रीय परिभाषा तयार करणं. व्यक्तीची बलस्थानं शोधणं, त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करणं, त्यासाठी वेगवेगळी इंटरव्हेन्शन्स किंवा इंटरव्हेन्शनल टेक्निक्स शोधून काढणं, सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्या वाढवण्याचा प्रयत्न करणं, त्रासाची लक्षणं कमी करून खुशालीला चालना देणं आणि भविष्यातील समस्यांना प्रतिबंध करणं आणि आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आयुष्याला मूल्य प्राप्त करून देणं, ह्या ध्येयांसाठी सकारात्मक मानसशास्त्रज्ञ प्रयत्न करत असतात. धन्यवाद.